मी गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं जे संकट आहे त्या संकटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आणि विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केसेस आहेत, इन्फेक्शन आहे, पॉझिटिव्हिटीचा दर जास्त आहे, अशा भागांमध्ये जाऊन तिथल्या समस्या समजून घेतोय, तिथल्या प्रशासनाशी चर्चा करतोय, नागरिकांच्या अडचणी समजून घेतोय आणि सरकारपर्यंत त्या पोहोचवून त्या कशा सोडवता येतील याचा प्रयत्न आम्ही करतो. आज सकाळी आम्ही जळगावला होतो आणि दुपारनंतर औरंगाबादला या ठिकाणी मी पोहोचलो. औरंगाबादमध्ये पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथे पाहणी केली आणि तिथली एकूण सगळी परिस्थिती डीन मॅडमकडनं समजून घेतली. त्यानंतर मग विभागीय आयुक्त यांच्याकडे आम्ही चर्चा केली. विभागीय आयुक्तांकडनं संपूर्ण मराठवाड्याची परिस्थिती काय आहे आणि कोविडचा मुकाबला करण्याकरता काय काय उपाययोजना मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये होत आहे याची देखील माहिती घेतली आणि त्यासोबत औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर यांच्या माध्यमातून औरंगाबादची परिस्थिती देखील या ठिकाणी समजून घेतली. सुरुवातीच्या काळामध्ये औरंगाबादचा जो काही मृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत होता, एक चिंतेची स्थिती होती. आता तुलनेला तो स्थिरावतोय, मात्र इन्फेक्शन अजूनही हाय आहे आणि म्हणून औरंगाबादमध्ये टेस्टिंग जास्तीत जास्त वाढावं अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला केली. प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आधीपेक्षा टेस्टिंग वाढवलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात अँटीजेन किट्स, रॅपिड टेस्टिंग किट्स या प्राप्त झाल्या असल्यामुळे त्याचाही उपयोग प्रशासन करणार आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर ती प्रचंड प्रमाणात टेस्टिंग करणं. सिम्प्टोमॅटिक, एसिम्प्टोमॅटिक, हाय रिस्क, लो रिस्क, कंटेनमेंट झोन अशा सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त टेस्टिंग झालं पाहिजे आणि मग आयसोलेशनची व्यवस्था, म्हणजे आता काही क्वारंटाईनची व्यवस्था इथे झालेली आहे, आयसोलेशनची व्यवस्था झाली आहे, तर मला असं वाटतं की सीसीसी सेंटरची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. कारण आता आज ज्या प्रकारे उद्यापासून लॉकडाऊन केला आहे तर या लॉकडाऊन मध्ये अग्रेसिव्ह टेस्टिंगची पॉलिसी ठेवली तर मोठ्या प्रमाणात संख्या वाढेल. मला असं वाटतं की संख्या वाढण्याची चिंता करू नये, त्यांच्या मॅनेजमेंटची चिंता करावी आणि जे पेशंट एसिम्प्टोमॅटिक आहेत त्यांचं सीसीसीच्या माध्यमातून, जे सिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना जर लो सिम्प्टोमॅटिक असतील तर त्यांची वेगळी आयसोलेशनची व्यवस्था आपण करतो आणि हाय सिम्प्टोमॅटिक पेशंट जे आहेत त्यांना मात्र किंवा क्रिटिकल झाले तर क्रिटिकल व्हायच्या आधी त्यांना इंटरव्हेन्शन मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याची तयारी ही आता मोठ्या प्रमाणात इथे औरंगाबादला केली पाहिजे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की काही तयारी प्रशासनाने केली आहे. आणि दुसरं महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की आता ज्या काही व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्या अधिक इफेक्टिव्ह कशा होतील. आता मेडिकल कॉलेजचा जर आपण विचार केला तर स्टाफ त्या ठिकाणी अजूनही कमी आहे, तो देखील वाढवण्याची आवश्यकता आहे. काही पेशंट्सच्या माध्यमातून सातत्याने किंवा नागरिकांच्या अशाही तक्रारी प्राप्त झाल्या की पाहिजे त्या प्रमाणात औषधं तिथे उपलब्ध नाही आहेत. अर्थात तिथला स्टाफ हा मेहनत भरपूर करतोय, पण तरी देखील ज्या प्रमाणात औषधं असली पाहिजे त्यामुळे लोकांना बरेचदा बाहेरून औषधं आणावी लागतात अशी तक्रार त्या ठिकाणी प्राप्त होते. तर त्या संदर्भातही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. विशेषतः महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे या योजनेचा लाभ हा केवळ ज्यांना रेस्पिरेटरी याच्यात जे पोचलेले आहेत
अशा लोकांनाच त्याचा फायदा मिळतो आहे. म्हणजे क्रिटिकल पेशंट जे आहेत त्यांनाच केवळ तो फायदा मिळतो आहे आणि बाकीच्यांना तो काही मिळत नाही आहे. म्हणजे एकूण मी जर बघितलं तर कोविड पेशंटच्या तुलनेमध्ये याचा फायदा मिळालेले पेशंट्स कमी आहे. तर त्याची व्याप्ती आणि त्याच्यातली एनोमॉली जी आहे ती दूर केली पाहिजे. दुसरं महत्वाचं असं आहे की आता जिथे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत या प्रायव्हेट हॉस्पिटलचा जो GR आहे की त्यांनी काय चार्ज करावं, या GR मध्ये एक फार मोठी एनोमॉली आहे. चार्ज करताना कुठल्या गोष्टी पकडता येतील याची यादी छोटी आहे आणि कुठल्या पकडता येणार नाही, म्हणजे त्याचा चार्ज ते मनापर्यंत लावू शकतात याची यादी खूप मोठी आहे. म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतात. तर तोही सरकारने GR बदलणं हे अत्यंत महत्वाचं आहे. इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड कोविडमध्ये वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि कदाचित तेच कारण आहे की आता एक अजून लॉकडाऊन या ठिकाणी घेतला जातो आहे. खरं म्हणजे माझं मत असं असतं की लॉकडाऊन ही काही पॉलिसी असू शकत नाही, ते एक इंटरव्हेन्शन आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते केलं पाहिजे, पण त्या काळाचा मग उपयोग असा केला पाहिजे की पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येणार नाही. त्यामुळे आता विचारपूर्वक जर या ठिकाणी पुन्हा 9 दिवसाचा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय झाला असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. पण त्या 9 दिवसामध्ये जी काही कंटेनमेंट या डिसीजची करायची आहे, व्हायरसची करायची आहे, त्याची अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि ती एन्फोर्सही अतिशय कडक पद्धतीनं झाली पाहिजे. अन्यथा पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करावा लागला तर त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट हा एक मोठा पडतो. अर्थात आता मी जी काही चर्चा अधिकाऱ्यांशी केली त्यांनी त्याची तयारी केली आहे, पण ती प्रत्यक्षात ग्राउंडवर या 8-9 दिवसात जर योग्य प्रकारे केली तर या लॉकडाऊनचा फायदा होईल, अन्यथा त्याचा फार फायदा होणार नाही. आणि मी देखील आवाहन करतो लोकांना, जनतेला, की जनतेने आता या काळामध्ये पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये या दृष्टीनं पूर्णपणे सहकार्य करावं आणि यातनं जो काही सेग्रिगेशन आहे, जे काही कंटेनमेंट आहे, याचं नीट पालन जर झालं तर मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल आणि भविष्यातही आपण व्हायरस हा त्या ठिकाणी थांबवू शकू. मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्राचाही आपण विचार केला तर आता महाराष्ट्रातलं जवळजवळ अफेक्टेड सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात मी जाऊन आलो. सगळीकडे कमी अधिक प्रमाणात टेस्टिंग हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. औरंगाबादमध्ये एक गोष्ट जी मला आता ब्रीफिंग मध्ये समजली ती खरं म्हणजे चांगली आहे की इथे स्वॅब टेस्टिंग मध्ये साधारणपणे 24 तासात म्हणजे 14 ते 24 तासात रिझल्ट येतोय. मला असं वाटतं की ही याकरता महत्वाचं आहे, कारण इतरत्र कुठेही तो येत नाहीये. इतरत्र जर आपण बघितलं तर तो 3 दिवसात येतोय, 4 दिवसात येतोय, 2 दिवसात येतोय आणि जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत पेशंटला ट्रीटमेंट मिळत नाही, कारण कोणी डॉक्टर त्याला हात लावायला तयार होत नाही. म्हणून ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं अँटीजेन किट्स ज्या आलेले आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यातनं जास्तीत जास्त टेस्टिंग हे केलं पाहिजे. एक आरोप आपल्यावरती असा होतो की आपण समांतर सरकार चालवतात आणि त्यामुळे आपल्याला अधिकाऱ्यांनी मदत करू नये अशी मागणी मंत्रिमंडळामध्ये केल्याचं या ठिकाणी कळत आहे आणि तिथे मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केलेली आहे आणि आपलं सरकार असताना सुद्धा आपण अशाच प्रकारचं विरोधी पक्षांना अशीच मागणी केलेली आहे. असं आहे की समांतर सरकार वगैरे कोणी चालवत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी असेल किंवा प्रवीण असेल आमची जबाबदारी आहे लोकांमध्ये जाऊन लोकांची दुःख समजून घेतली पाहिजे, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, नव्हे तर विरोधी पक्ष म्हणून तो आमचा अधिकारच आहे. आणि कुठेही आम्ही
त्यावेळेस या सगळ्या गोष्टी समजून घेतो, कुठल्याही GRचं उल्लंघन करत नाही. आम्ही स्वतः प्रशासनाची वेळ घेतो, स्वतः जाऊन प्रशासनाला भेटतो, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतो. आता हे फिरणार नाही आणि आम्ही फिरलो तर यांना त्रास होईल, तर मग जनतेने जायचं कुठे? त्यामुळे त्यांना किती त्रास झाला तरी मी फिरणं बंद करणार नाही. प्रवीण, आम्ही कोणीच फिरणं बंद करू शकत नाही. सर, विरोधी पक्षांनी यंत्रणेचं कौतुक करणं निश्चितपणे कौतुकास्पदच आहे. पण सध्याची मराठवाड्याची किंवा पूर्ण राज्याची स्थिती पाहता औरंगाबादचा आकडा 7,000 पार गेला आहे, पूर्ण 30,000च्या उंबरठ्यावर वर उद्रेक झाला आहे. कुठेतरी अटकाव घडण्यात रोखण्यात कमी पडलं असं नाही वाटत तुम्हाला? 100% कमी पडलो आपण. असं आहे की मी ज्याचा उल्लेख केला, दोन गोष्टी यात प्रामुख्याने आपल्या लक्षात येतील. एक, आमची टेस्टिंग स्ट्रॅटेजी जी होती ती अशी होती की आम्ही कोरोनाशी मुकाबला करत नव्हतो, आम्ही कोरोनाच्या नंबरशी मुकाबला करत होतो. लढाई कोरोनाशी नव्हती चालली, नंबर कसे कमी दिसतील याची लढाई असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला आणि विशेषतः मुंबईला तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. कारण नंबर कमी कसे दाखवता येतील याचीच चिंता आम्ही केली आणि म्हणून मला असं वाटतं की ती स्ट्रॅटेजी चुकीचीच होती. अजूनही मोठ्या प्रमाणात ती बदलण्याची आवश्यकता आहे. कारण मी रोज सातत्याने सांगतोय की मुंबई आणि MMR रिजन जिथे सर्वात जास्त म्हणजे 60% पेशंट आणि 73% मृत्यू ज्या भागात आहे तिथे आजही आमचं टेस्टिंग कमी आहे आणि ते वाढवल्याशिवाय आम्ही यातनं बाहेर येऊ शकणार नाही. सर, प्रश्न असा आहे की प्रत्येक मंत्री येतोय, किती खाटांचं सुसज्ज हॉस्पिटल केलंय आणि कसे आम्ही प्रशासनाला निर्देश दिलेत, आम्ही हे नियम लावले, आम्ही ते नियम लावले, हे सांगितलं जात आहे. मात्र संसर्ग कसा रोखायचा? तुम्हाला असं वाटतं की संसर्ग रोखण्याचा फॉर्म्युला राज्य सरकारकडे नाही, त्यामुळे दिवसेंदिवस पेशंट वाढतात, हे फक्त वाढलेले पेशंट कसे ट्रीट करायचे यावर जास्त फोकस केला जातो? नाही, सुसज्जतेचे जे दावे केले जात आहेत त्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे की काही ठिकाणी आपण इन्फ्रास्ट्रक्चर जरूर उभं केलं असेल, तिथे डॉक्टर्स आहेत का, तिथे नर्सेस आहेत का, तिथे पॅरामेडिक्स आहेत का, तिथे इंटेन्सिव्हिस्ट आहेत का, तर नाही आहे. आणि विशेषतः आता तर औरंगाबाद सारखी समजा महानगरपालिकेचं क्षेत्र असेल तर या ठिकाणी किंवा इतरही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लोक याकरता येत नाही, डॉक्टर्स याकरता येत नाही की मुंबईसारख्या श्रीमंत महानगरपालिकांनी, ठाण्यासारख्या श्रीमंत महानगरपालिकांनी 3 पट पैसे देणं सुरू केलं आहे, 2.5 पट पैसे देणं सुरू केलं आहे. त्यामुळे डॉक्टर्स पहिले तिकडे जातात आणि म्हणून राज्य सरकारला थोडा विचार करून हे कशा प्रकारे आपल्याला डॉक्टर्स देता येतील, इंटेन्सिव्हिस्ट कसे आणता येतील. नुसत्या खाटा टाकल्या असं आहे की पेशंट केअर म्हणजे खाटा नाही आहे, पेशंट केअर म्हणजे पॅरामेडिक्स, डॉक्टर्स आणि जो काही पॅराफॉर्मेलिया आहे तो केला पाहिजे. दुसरं असं आहे, आपल्यासमोर आता दिल्लीचं उदाहरण आहे की दिल्लीमध्ये साधारण 5,000चं टेस्टिंग व्हायचं आणि 1,500 ते 2,000 हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेस असायच्या. आता त्यांनी टेस्टिंग 24,000 ते 28,000पर्यंत नेलं आहे आणि पॉझिटिव्ह सुरुवातीला 3,500 आले, पण आता ते 2,000वर आले. याचा अर्थ ॲग्रेसिव्ह टेस्टिंग ही स्ट्रॅटेजी व्हायरसला थांबवू शकते, हे जवळजवळ सगळीकडे लक्षात येत आहे. पण त्याच्या मागे आपण का जात नाही महाराष्ट्रात, हा मला प्रश्न पडला. औरंगाबादचं एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही जिथे बसताय याच इमारतीच्या मागे एक घर आहे. 4 दिवसाआधी तिथला एक पुरुष पॉझिटिव्ह निघाला आणि उर्वरित कुटुंबात 5 जण आहेत. अजून कुणीही फिरकलं सुद्धा नाही त्यांच्याकडे. ते घरात कसे अडकलेले आहे हे चित्र आहे आणि हे अशा पद्धतीनं कारवाई असते. नाही, हे मला असं वाटतं की अतिशय चुकीचं ठरेल. कारण पॉझिटिव्ह आल्यानंतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट क्वारंटीन केलेच पाहिजे आणि त्यांचं टेस्टिंग केलंच पाहिजे. आणि आता तर लो रिस्क कॉन्टॅक्ट जे आहे याचे कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण आता अँटीजन किट्स आहेत ना आपल्याकडे, जे काही रॅपिड टेस्टिंग आहे, त्यामुळे त्यांचे टेस्टिंग केलं पाहिजे. ते जर आपण केलं नाही तर मात्र आपण व्हायरसचा प्रसार कधीच रोखू शकणार. सर, आपण ज्या घाटी महाविद्यालयाला भेट दिली तर त्या घाटीमध्ये मागील 5 वर्षांमध्ये सुपर स्पेशालिटी ब्लॉक असेल, कॅन्सर हॉस्पिटल असेल, त्यांचं मनुष्यबळ किंवा MCH विंग असेल किंवा PG अपग्रेडेशन, हे प्रश्न मागायचं 5 वर्षापासून सुटलेले नाही. आपल्याला सुटण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यानंतर फिजिओथेरपी
कॉलेज, वर्धा महाविद्यालय हे सगळं नागपूरला गेलं, जे औरंगाबादचं होतं. त्याचा सगळा तो लोड आता औरंगाबाद भोगतोय. पहिली गोष्ट तर अशी आहे की घाटीला जे मिळालं ते आमच्याच काळात मिळालं. त्याचे सगळे पैसे केंद्र सरकारची योजना आणि जेवढे त्याच्यातले प्रयोग झाले ते सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत आमच्या काळात. अर्थात कोणाच्याही काळात असो, पण ते गेल्या 5 वर्षातच मिळालेलं आहे. आणि आता खरं म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात व्हायरस आला असताना त्या ठिकाणच्या पदांना तात्काळ मान्यता दिली पाहिजे. आता 4 महिने झाले व्हायरस येऊन, अजूनही ती देण्यात आलेली नाही. मला असं वाटतं की सरकारने आता काय असतं की ठीक आहे, जेव्हा नॉर्मल पोझिशन असते त्यावेळेस पदनिर्मितीला थोडा कदाचित वेळ लागू शकतो, पण आता तर व्हायरस आहे ना, आता पदनिर्मिती का होत नाही? कारण याच्यामध्ये महाजनसभा जास्त माहिती असेल तर 5 वर्षापासून घाटी प्रशासन पाठपुरावा नाही. आता आम्ही बैठकीमध्ये डीननी स्वतः महाजन साहेबांचेच आभार मानले की तुमच्या काळात एवढं मिळालं, आता आम्हाला अजून मिळालं. अर्थात ते असं म्हटलं तर त्यांना कोणीतरी त्रास देईल, पण त्यांनी महाजन साहेबांचे स्वतः त्या ठिकाणी 45 कोटी रुपये दिले महाजन साहेब. तर तुम्ही सांगत आहात की आरोग्य यंत्रणा सक्षम आणि चांगली असली पाहिजे. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही सांगत आहात की आरोग्य यंत्रणा सक्षम आणि चांगली असली पाहिजे, सुविधा वाढल्या पाहिजे. पण मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या सुविधा वाढण्यासाठी किंवा ही यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी तुमच्या सरकारकडून आता प्रयत्न झाला नाही असा आरोप सध्याचं सरकार करतं. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीचा सामना करताना अडचणी येत असल्याचं बोलतो. नाही, म्हणजे हे तर असं म्हणणं झालं की महाराष्ट्राची निर्मिती 5 वर्षापूर्वी झाली असं म्हणण्यासारखं आहे. खरं म्हणजे ही इतके वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला आता 60वं वर्ष आहे ना, त्या 60 वर्षातले आमचे 5च वर्ष आहेत आणि त्याच्या आधी एकदा 5 वर्ष आहेत, 4.5 वर्ष आहेत, बाकी यांचेच आहेत ना सगळे. त्याच्यामुळे हे म्हणणंच हास्यास्पद आहे. पण मला एक सांगताना समाधान आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात सुपर स्पेशालिटीज मेडिकल कॉलेजेस आमच्या काळात बांधले गेले तेवढे बांधले गेले नाहीत. आणि आता जे सत्तेत आहे त्यांनी आरोप नाही करायचे, करून दाखवायचे. असा प्रश्न आहे की सारथीच्या अनुषंगाने आज बराच गोंधळ झाला बैठकीमध्ये. संभाजीराजांना खाली बसवलं त्यामुळे सुद्धा गदारोळ झाला. सारथीला आता 8 कोटी रुपयाचा निधी वगैरे दिलेला आहे. या सगळ्या प्रक्रियेवरती समाधानी आहात? बघा, एक गोष्ट तर या ठिकाणी समजून घेतली पाहिजे की सारथीला सिस्टमॅटिकली मारण्याचं काम या सरकारने केलं. आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की सारथीची निर्मिती आमच्या सरकारने केली आणि आल्यापासून या सरकारचं धोरण होतं की आमच्या सरकारने जे काही केलं असेल ते कसं आपल्याला थांबवता येईल, संपवता येईल. आणि त्यातनं सारथीची स्वायत्तता काढून घेतली, त्याचं फंडिंग काढून घेतलं. तिथल्या जे काही हे कर्मचारी आहेत किंवा तारादूत आहेत यांना त्या ठिकाणी सॅक करण्याचं काम केलं. आता आंदोलन सुरू झाल्यानंतर कदाचित त्याची दखल घेतली गेली आहे, पण 8 कोटी रुपयात होणार काय? आम्ही आमच्या काळात दिलेले पैसे बघा सारथीला. आज जे PhD करतायत त्यांचे पैसे मिळत नाही आहेत, जे UPSCची तयारी करतायत त्यांचे फीसचे पैसे मिळत नाही आहेत. म्हणजे ज्यांना 2-2 वर्ष पैसे मिळाले, आता 3ऱ्या वर्षी जर त्यांचे पैसे दिले नाही तर काय त्यांच्यावर परिणाम होईल? आता ते क्रिटिकल स्टेजमध्ये आहेत. मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. सारथी ही अतिशय चांगली संस्था तयार केलेली आहे. समाजातल्या गुणवंतांना शोधून त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आणि समाजातल्या सर्व लोकांमध्ये एक प्रकारे कुठे उद्योजकता असेल, शैक्षणिक सुलभता असेल, या गोष्टी सुरू करण्याकरता सारथीची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. आणि आता ज्या प्रकारे ती संपवण्याचं काम चालू आहे चुकीचं आहे. तर राजकीय प्रश्न आहे माझा. तर राजकीय प्रश्न असा आहे की राज्यामध्ये काय बदल होण्याची शक्यता आहे का? अनेक बैठका झाल्या, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली, आता शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांची बैठक थोडक्यात सांगतो. काय आता चालले आहे की राज्य सरकार? हे राज्य सरकार आणि त्यांचे घटक पक्ष सांगू शकतात. आमच्याकरता कुठलाही बदल आता अपेक्षित नाही. आम्हाला आता राजकारणही करायचं नाही. आम्हाला कोरोनाची लढाई महत्वाची आहे. त्यामुळे आमच्याकडनं सरकार खिळखिळं करलं पाहिजे, सरकार पाडलं पाहिजे,
अशा प्रकारचा कुठला प्रयत्न नाही, तो आम्ही करणार देखील नाही. पण आंतरविरोध मात्र यांचा सातत्याने समोर येतोय. कुरघोडीचं राजकारण चाललेलं आहे. कोणी बदल्या करायच्या, कोणी कॅन्सल करायच्या, कोणी पक्षात घ्यायचं, कोणी पक्षातनं काढायचं, हे जे काही चाललेलं आहे, हा आंतरविरोध हा मात्र कोरोनाच्या काळामध्ये नसता झाला तर अधिक बरं झालं. आमच्यातच सरकार पडेल असं वाटतं. मी हे आधीच सांगितलंय की आम्हाला कुठली घाई नाही, आम्ही कुठले डोळे लावून बसलो नाही. पण असं आंतरविरोधाने भरलेलं सरकार देशाच्या इतिहासात तरीच चाललेलं आहे. आज तुम्ही बोलताना एक नारद बाकी गारद असं लेख अग्रलेख असायला पाहिजे होता म्हटलं, तर ते सगळा जो विषय आहे काय सांगाल त्याबद्दल? त्याच्यावर आता सकाळी बोललो, आता परत काय बोलायचं. एक नारद आणि बाकी गारद असं म्हणत असताना दुसरीकडून असं म्हणलं जाते कोरोनाच्या स्थितीमध्ये राजकारण करू नये आणि विरोधी पक्षाकडून ते होत आहे, सत्ता संघर्षामध्ये त्यांचा फार इंटरेस्ट आहे असंही बोललं जातं. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाला कुठेतरी शांत बसवण्याचा प्रयत्न आहे किंवा कोरोनाची जी स्थिती आहे, हे जे अरिष्ट आहे, याला कुठेतरी शांत बसवण्याचा प्रयत्न केला जातो सरकारकडून? बघा, अतिशय स्पष्ट असं आहे, कोरोनाच्या लढाईमध्ये अपयश येत असताना आपलं अपयश लपवण्याकरता रोज नवीन विषय आहेत. आणि विषय संपले की विरोधी पक्ष सरकार पाडणार आहे अशा प्रकारचा विषय तयार करायचा, म्हणजे 2 दिवस माध्यमांना देखील त्या विषयावर खेळवून ठेवायचं आणि माध्यमांची नजर ही कोरोनाच्या अपयशाकडे जाणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आम्ही सरकार पाडण्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही, करणार नाही, आम्हाला इंटरेस्ट नाही. त्यांचे स्वतःच्या भानगडी ज्यावेळेस आता सुरू झालेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्या भानगडींपासून लोकांचं लक्ष विचलित कसं करायचं याकरता रोज नवीन नवीन पद्धती या चाललेल्या आहेत. माझा त्यांनाही सल्ला आहे की त्यांनी हे राजकारण बंद करावं आणि पूर्ण कोरोनावर कॉन्सन्ट्रेट करावं आणि कधीतरी कोरोनाच्या संदर्भातले अग्रलेख लिहा. सर, राज्यामध्ये आणि युजीसीच्या नियमावली याच्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांची बरीच सँडविच झाल्यासारखी परिस्थिती आहे. उदय सामंत सांगतात की राज्यात अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणं अवघड आहे. याविषयी आपलं मत काय आणि युजीसी कडनं याविषयी आपण काय अपेक्षा करता? असं आहे की युजीसी ज्यावेळेस नियमावली तयार करते त्यावेळेस एकट्या महाराष्ट्राचा विचार करून ती होत नाही, देशाचा विचार करून ती नियमावली होते. देशामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये कोरोना आहे, सगळ्या राज्यांमध्ये अडचणी आहेत, तथापि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कोणी याच्यावर आक्षेप घेतला नाही. पण माझा त्यालाही आक्षेप नाही आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की परीक्षाच्या संदर्भातला विषय हा पॉलिटिकल इगोचा करू नये. आता तो पॉलिटिकल इगोचा झालाय की आमच्या युवा संघटनेने घोषित केल्यानंतर कशा परीक्षा होऊ शकतात अशा प्रकारे आज अनेक प्रश्न तयार झाले. बघा, आता आपण समजा परीक्षा घ्यायची नाही का घ्यायची हे जर ठरवायचा विचार केला तर एटीकेटी वाल्यांचा अजूनही निर्णय सरकार घेऊ शकला नाही, त्यांच्या परीक्षा घ्याव्याच लागतील, त्या रद्द होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राने परीक्षा घ्यायच्या नाही असं ठरवलं आणि इतर राज्यांनी जर परीक्षा घेतल्या तर महाराष्ट्राच्या डिग्रीची किंमत ही राहील का असाही एक प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यावर काहीतरी उत्तर आपल्याला शोधावं लागेल. तिसरं महत्वाचं याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सरकारची भूमिका कशी आहे. सरकारने मागच्या काळात सांगितलं की परीक्षा घ्यायच्या नाही आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीला सांगितलं परीक्षा न घेता मूल्यांकन कसं करायचं याची पद्धत तुमची तुम्ही ठरवा, म्हणजे आपलं अंग झटकून टाकलं. आता उद्या औरंगाबादमध्ये किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाने वेगळी पद्धत ठरवली, मुंबईने वेगळी ठरवली, पुण्याने वेगळी ठरवली. इथल्या डिग्री घेणाऱ्या व्यक्तीला मुंबई विद्यापीठामध्ये जर प्रवेश हवा असेल पोस्ट ग्रॅज्युएशनला तर मुंबई विद्यापीठ म्हणाल की तुमची मूल्यांकनाची पद्धत आम्हाला मान्य नाही. आपल्या राज्यातली मूल्यांकनाची पद्धत जर राज्य सरकार ठरवू शकत नाही तर कशाच्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे, सरकारला जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पोरखेळ करू नये. सर, तुमची स्पष्ट भूमिका काय आहे, परीक्षा घ्याव्यात की नाही? कारण सध्याची परिस्थिती तुम्ही अनुभवत आहात.
किंवा राज्यभरात आत्ता कोणालाही परीक्षा घ्यायला सांगितलेली नाही, युजीसीने देखील सांगितलेली नाही. युजीसीने सांगितलेलं आहे की परीक्षा पोस्टपोन करा, रद्द करू नका. त्यामुळे युजीसीला एवढं समजतं की आज लगेच उद्या परीक्षा होऊ शकत नाही, परंतु ज्यावेळेस कोरोना कमी होईल आणि सोशल डिस्टन्सिंगने परीक्षा होऊ शकतील त्यावेळेस परीक्षा घ्या असं युजीसीने सांगितलेलं आहे, आज घ्यायला सांगितलेलं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही यापूर्वी म्हणालात की खासगी रुग्णालयांवरती बारकाईने लक्ष ठेवा किंवा आता सुद्धा खासगी रुग्णालयाच्या संदर्भातला JR बदला अशी तुम्ही मागणी केलेली आहे. खासगी रुग्णालयात बऱ्याचदा असंच होतं की एक नर्स 20 पेशंटला तपासते आणि 20 पेशंटला तिच्या PPE किटचं बिल लावलं जातं. तर हे सगळे असे प्रकार सुरू आहेत. या संदर्भाने तुम्ही राज्य सरकारला सूचना काय? नाही, म्हणूनच मी मगाशी जे सांगितलं, आता तुम्ही जर बघितलं इन्क्लुजनची जी काही लिस्ट आहे ती छोटी आहे, एक्सक्लुजनची मोठी आहे. एक्सक्लुजनच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले काय म्हटलंय, PPE किट. याचा अर्थ PPE किटचे किती पैसे लावावे हा निर्णय राज्य सरकारच्या GRने हॉस्पिटलवर सोडलेला आहे. त्यांनी एका पेशंटकडनं किती PPE किटचे खर्च घ्यावे हा प्रश्न हॉस्पिटलवर सोडला. त्यामुळे या GRच्या माध्यमातून त्यांनी जे कॅपिंग केलं आहे त्याच्यात 4 पट पैसे घेण्याकरता दालत या GRने उघडून दिलेला आहे. जे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत यातनं जो सामान्य नागरिकाला ची पिळवणूक होते ती बंद होणार. सर, युरियाबद्दल एक प्रश्न हो. आहे. शेतकऱ्यांना युरिया भेटत नाही. राज्यात विवाद निर्माण झालेला सरकारने जाहीर केलं होतं की खत बी बियाणं बांधावर देऊ. नाही, आता हे खरंच आहे की सरकारने सांगितलं होतं खत बियाणं सगळं आम्ही बांधावर देऊ. आता हे म्हणण्याची पाळी आली की बांधावर नाही मिळालं तरी चालेल, द्या फक्त. गेल्या 5 वर्षामध्ये एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी युरियाचा तुटवडा पडला, एकही वर्ष नाही. मुबलक युरिया आम्ही देऊ शकलो. आत्ता सरकारचं कुठलंही प्लॅनिंग नाही. हे घोषणा करतात बियाणं देणार. आता महाबीजचं बियाणं खोटं निघतं, यापेक्षा अजून वाईट काय असू शकतं. आणि महाबीजच्या बियाण्याच्या विरुद्ध सत्ता पक्षाचं आंदोलन करतोय, काँग्रेसने आंदोलन केलं त्या ठिकाणी, आणि त्यांना अजूनही त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. म्हणजे एक तर बियाणं बांधावर देऊ सांगितलं, बांधावर मिळालं नाही, जे दिलं ते खोटं बियाणं निघालं, त्या बियाण्यातनं काही उगवलं नाही, शेतकऱ्याचं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात खतांची टंचाई या ठिकाणी, युरिया या ठिकाणी मिळत नाहीये. राज्य सरकारचं इकडे लक्षच नाही, घोषणाबाजी चालली आहे बस. लास्ट क्वेश्चन. पहिली गोष्ट तर अशी आहे की कदाचित सरकारला माफ करणं जरी शक्य होणार नाही तरी जेव्हा हे सरकार आलं त्यावेळेस स्वतः आत्ताच्या ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली होती की 100 युनिट पर्यंत आम्ही माफी देऊ. तर किमान तेवढी माफी तरी द्या. वाढीव जे बिल आलेलं आहे ते बिल कमी करा, आणि त्यासोबत एकसाथ जे बिल लागून आलेलं आहे त्याला डेफरमेंट मोठ्या प्रमाणात द्या. एक 3-4 नुसते तुम्ही जर इन्स्टॉलमेंट दिलं तर कशा लोकांनी भरायच्या. त्यामुळे या संदर्भात आमची खूप स्पष्ट मागणी आहे की तुम्हीच घोषित केलं होतं की आम्ही इतके युनिट मोफत देऊ, ते मोफत द्या. वाढीव बिल कमी करा, कारण तुम्ही आता 2 महिन्यापूर्वी घोषणा केली की आम्ही विजेचे बिल कमी केल्यात, रेट कमी केल्यात, इथे तर वाढलेले रेट आलेले आहेत. आणि तिसरं महत्वाचं आहे की जे काही वसुली होणार आहे त्याचं डेफरमेंट द्या. धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप मी अभिनंदन. हिंदीमध्ये मातोश्री 2 वर संजय निरुपम यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत, तो विषय तुम्हाला माहित आहे? नाही, आता मी आज दिवसभर या संपूर्ण दौऱ्यामध्ये होतो, त्यामुळे मला आता कोणीतरी सांगितलं बाहेर, पण मी ते ट्विटचे अजून वाचले नाहीत आणि ती इन्फॉर्मेशन घेतली नाही. इन्फॉर्मेशन घेऊन मी योग्य वेळी बोलतो. आज औरंगाबाद में कोरोना के दृष्टि से मैंने दौरा किया. हमारे विधान परिषद के विपक्षी नेता और सारे नेता हमारे साथ में थे. कुल मिलाकर औरंगाबाद में शुरुआत में डेथ रेट बहुत बड़ा था, अभी वो मॉडरेट हुआ है, लेकिन अभी भी कोरोना का संकट बड़ा है. रोज बड़े प्रमाण पर कोरोना ग्रस्तों की संख्या बढ़ रही है और
अभी जो कोई व्यवस्थाएं है उन व्यवस्थाओं को स्टेप अप करने की आवश्यकता है। हम घाटी रुग्णालय में गए थे, वहां पर व्यवस्थाएं तो की गई है, लेकिन वहां दवाई मिलती नहीं है, दवाई बाहर से लानी पड़ती है, उसकी व्यवस्था करने की जरूरत है। क्वारंटीन सेंटर्स, आइसोलेशन सेंटर्स, सीसीसी, डीसीएच, इनकी संख्या बढ़ाने की आवश्यकता है। और अभी जो लॉकडाउन लिया गया है उस लॉकडाउन में एग्रेसिव टेस्टिंग ये करने की आवश्यकता है, क्योंकि अगर एग्रेसिव टेस्टिंग हम नहीं करेंगे तो ये जो वायरस का स्प्रेड है उसको रोकना कठिन जाएगा, और इसलिए वो एग्रेसिव टेस्टिंग भी किया जाए, ऐसे हमने मांग की है। हमने प्रशासन के साथ बैठक भी ली है। जो मुद्दे सामने आए उसके ऊपर उन्होंने सकारात्मकता दिखाई है, और मुझे लगता है कि प्लानिंग तो अच्छा है, लेकिन उसको इम्प्लीमेंट किया जाना चाहिए, तभी हम औरंगाबाद में वायरस को रोक पाएंगे। देखिए, यूजीसी का जो मुद्दा है उसमें यूजीसी जो निर्णय करता है, क्योंकि एक स्टेट को देखकर तो करता नहीं है, सारे स्टेट्स को देखकर करता है। यूजीसी ने ऐसा भी नहीं कहा कि कल परीक्षा लीजिए, यूजीसी ने कहा उसको पोस्टपोन करिए पर लीजिए। तो महाराष्ट्र में मेरा मानना यह है कि परीक्षा का विषय पॉलिटिकल ईगो का विषय नहीं होना चाहिए। हमारे युवा नेताओं ने घोषित कर दिया, अब चाहे कुछ हो जाए हम परीक्षा नहीं लेंगे, ऐसा नहीं चलेगा। इसका बहुत विचार करना पड़ेगा, क्योंकि अगर महाराष्ट्र परीक्षा नहीं लेगा और बाकी राज्य परीक्षा लेंगे तो महाराष्ट्र की डिग्री की वैल्यू कम होगी। उसके साथ साथ हमने देखा कि अगर परीक्षा नहीं लेनी है सरकार को, तो सरकार डिग्री कैसे दे इसका भी निर्णय नहीं कर पाई। सरकार ने इंडिविजुअल यूनिवर्सिटीज पर डाल दिया कि आप तय कर लीजिए मूल्यांकन। अब यूनिवर्सिटी अलग अलग प्रकार से मूल्यांकन करेगी, तो कल डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ का कोई स्टूडेंट ये पीजी के लिए मुंबई जाएगा, तो मुंबई यूनिवर्सिटी कहेगी कि आपका तो वैल्यूएशन हमारे हिसाब से नहीं हुआ है, हम आपको एडमिशन नहीं दे सकते। इसलिए जो राज्यकर्ता होते हैं उन्होंने विचारपूर्वक निर्णय लेना चाहिए। पॉलिटिकल ईगो के लिए, सेंसेशनलिज्म के लिए या फिर प्रसिद्धि के लिए निर्णय नहीं होना चाहिए।